नमस्कार, मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे। सासवड येथे माजी ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गंगाराम जगदाळे यांचा सत्कार करताना पुरंदरमध्ये युवा वॉरियर्स अभियानाला सुरुवात। पुरंदर तालुक्यातील सासवड येथे माजी ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते युवा वॉरियर्स शाखा पुरंदरचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष श्रीकांत तामाणे यांच्या हस्ते चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला, तर जिल्हा उपाध्यक्षपदी गिरीश जगताप यांच्या निवडीचा सत्कार बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपा पुणे ग्रामीण अध्यक्ष गणेश भेगडे, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष जालिंदर कामते, युवा नेते बाबाराजे जाधवराव, तालुका अध्यक्ष गंगाराम दादा जगदाळे, साकेत जगताप, अनुष मोरे, सुशील लेंडे, दादा सातव, वैशाली काळे, ऋतुजा जाधव, सुदर्शन पाटसकर, किरण दगडे, प्रथमेश कोळेकर, शैलेश तांदळे, केतन खेळकर, संदेश जाधव, श्याम पुसतकर, रोहित खवले, हनुमंत साळुंखे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत तामाणे यांनी केले, तर सूत्रसंचालन संदेश जाधव यांनी केले व आभार खुशाल कुदळे यांनी मानले। त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। हा सन्मान संपन्न झाल्यानंतर स्थानावर राहायचे। सुशील लेंडे यांचा सन्मान संपन्न होतोय। तो सन्मान नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय गंगाराम दादा जगदाळे जयदेवजी ढेबरा तसेच प्रदेश कार्यकारिणी सदस्य अक्षयजी जगदाळे, आदिजी कुलते, नामप्रभ अध्यक्ष उदंड ऐकला हो। पुरंदर, महर्षी वाल्मिकींचं जन्मस्थळ पुरंदर, आचार्य यांचं जन्मस्थळ पुरंदर, भुलेश्वरचं पवित्र लेणी, जेजुरी, भिली, कोळी अशी पुरातन मंदिरं असणारी जी पार्श्वभूमी आहे पुरंदरला, अशा ऐतिहासिक पुणे ग्रामीण मधील आपण 7 नवरात्राच्या दिवसाचा पुरंदरमध्ये करत आहात। प्रथमतः मी आपल्या सर्वांचे शब्द विसरून स्वागत करतो। पुणे जिल्ह्यामध्ये 3700 बूथ याच्यामध्ये आहेत। पुणे ग्रामीण मंडळ, पुणे ग्रामीण मध्ये 21 मंडळ आहेत, 11 नगरपालिका क्षेत्र, विधानसभा 11 क्षेत्र, पंचायत समिती 150, जिल्हा परिषद गट 75, असं एकूण पुणे जिल्ह्याची ग्रामीणची पार्श्वभूमी आहे। यामध्ये आपण माननीय विक्रमजी पाटील, किरणजी दगडे यांच्या माध्यमातून आमची 17 ऑगस्टला माननीय गणेश दादा भेगडे यांनी जिल्हा महामंत्री म्हणून नियुक्ती केल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही एकूण कोविडच्या काळामध्ये जे काही सगळी सहाय्यता करता येईल त्याच्यामध्ये 3,500 लोकांना आम्ही त्यामध्ये कोविडमध्ये मदत केली। मदत केल्यानंतर जे दुसऱ्या टप्प्यामध्ये कोविडसाठी जे बेड उपलब्ध करायचे होते ते सर्वात जास्त बेड उपलब्ध करून देण्याचं काम पुरंदर तालुक्याच्या माध्यमातून केले। ज्या महात्मा फुलेंचा नाव पुरंदरमध्ये घेतला जातो त्या पुरंदरमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये कुठल्याही हॉस्पिटल समाविष्ट नाही। या गोष्टीचा आपण आंदोलनात पवित्र घेतला आणि आपण पुरंदरमध्ये प्रथमतः सशुल्क नोंदणी करण्याचं काम करून आपण कोविडची लस या ठिकाणी उपलब्ध करून दिली। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर, विद्यमान कार्यक्षम नगरसेवक, युवकांचे लाडके नेते आदरणीय विक्रांत दादा पाटील लाभलेली आहे आणि युवा वॉरियर्स संकल्पनेच्या माध्यमातून युवा वॉरियर्स ही संकल्पना त्या ठिकाणी राबवली आणि राज्यभरामध्ये युवा मोर्चाच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडण्याचं काम तर आपण करतोय, पण त्याचबरोबरीनं युवा वॉरियर्स या संकल्पनेच्या माध्यमातून सन्माननीय आपले नेते देवेंद्रजी फडणवीस, सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी एक कार्यक्रम आपल्यासमोर दिला, एक संकल्पना आपल्यासमोर मांडली आणि मग ती संकल्पना यशस्वी करण्यासाठीचा आपला प्रयत्न म्हणजे युवा वॉरियर आहे। खऱ्या अर्थानं राज्यामध्ये जी स्थिती आहे आपण सगळेजण रोज बघतोय, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा टीव्ही चॅनलच्या माध्यमातून असेल, की राज्यातल्या सरकारने जो अतिरेक केलेला आहे, जो उत्माद केलेला आहे आणि
सातत्यानं जनतेवर अन्यायाची भूमिका घेतलेली आपण सगळेजण उघड डोळ्याने बघतो. म्हणजे राज्यातलं हे सरकार खरं तर जनतेसाठी आहे का स्वतःच्या तिजोऱ्या भरण्यासाठी हा प्रश्न पडावा ही स्थिती आहे राज्यामध्ये. विश्वासघाताने सत्तेत आलेलं हे सरकार की खरं तर लोकांनी नाकारलं आणि तिघांनाही नापास केलं. असे 3 विद्यार्थी नापास झाले, एकत्र आले आणि त्यांनी त्या ठिकाणी बघितलं की आम्ही तिघं नापास झालो, आता काय करावं. तिघांच्या मार्गाची बेरीज करून बघितली, त्यांना वाटतं कार्यक्रम जमतोय आणि मग ते समोर आले आणि सांगितलं बघा आम्ही नापास झालो तर काय झालं, म्हणजे तिघांच्या मार्गाची बेरीज करून बघा आम्ही पास होतो. अशा पद्धतीचा एक नवीन प्रोग्राम आपल्या समोर आला. पण ठीक आहे, लोकशाही ते मान्य असतं म्हणून त्यांना त्या ठिकाणी संधी दिली आणि मग संधी दिल्यानंतर जनतेनं त्यांच्याकडनं अपेक्षा केल्या की आता मायबाप सरकार म्हणून विश्वासघातानं का होईना तुम्ही सरकारमध्ये बसला, आता कमीत कमी आम्ही प्रश्न आपण सोडवले पाहिजे. तुमच्याकडे अनुभव आहे, त्या अनुभवाचा उपयोग करून तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी दिलासा दिला पाहिजे. पण राज्यात आपण काय बघितलं, गेल्या 2 वर्षात राज्यामध्ये जे कोरोनाचं संकट होतं त्याच्यामधून हे सरकार आपल्याला दिलासा देईल, कुठेतरी आमच्या माता भगिनींचे आमच्या नातेवाईकांचे जीव वाचवेल अशा प्रकारच्या अपेक्षा होत्या. पण कोरोनामध्ये माणसं किड्यामुंगीसाठी मेली, ऑक्सिजन बेड नाही, व्हेंटिलेटर नाही, रेमडेसिवीरचा काळा बाजार, असे अनेक विषय त्या ठिकाणी बघितले. हॉस्पिटलची अवास्तव बिलं आपण बघितली आणि माणसं डोळ्यासमोर मरत होती पण राज्य सरकार काही करू शकत नव्हतं. अशी स्थिती या राज्याने अनुभवली. राज्यामध्ये माता भगिनींच्या अब्रू सुरक्षित राहिली नाही. कोविड सेंटर जे सरकारच्या कस्टडीमध्ये असतात त्या सरकारच्या कस्टडीमध्ये आमच्या माता भगिनींवर बलात्कार होतात. त्या ठिकाणी आम्ही मागणी केली की आपण त्या ठिकाणी एसओपी जाहीर करा, सीसीटीव्ही लावा, सिक्युरिटी गार्ड्स लेडीज त्या ठिकाणी प्रोव्हाइड करा. पण अजून पण सरकारने कुठल्याही प्रकारची कारवाई त्याच्यावर केली नाही. माता भगिनींवरच्या अत्याचाराचे प्रमाण एवढं वाढलं की त्या ठिकाणी पूजा चव्हाण सारख्या 21 वर्षीय युवतीला अत्याचाराच्या माध्यमातून आत्महत्येला प्रवृत्त करण्यात आलं. आणि कर्तव्य सरकारमधले सिटिंग मंत्री म्हणजे जनतेनं काय करावं, गुन्हेगारांनी काय करावं हे बाजूलाच राहिलं, सिटिंग मंत्री त्या ठिकाणी असे प्रकार करतात. हे महाराष्ट्रात दुर्दैव आहे. म्हणून गेल्या 2 वर्षात माता भगिनींवरचे बलात्कार असो, अत्याचार असो, युवतींचे प्रश्न असो, युवांचे असंख्य प्रश्न असो, भ्रष्टाचाराचे अनेक विषय असो, सचिन वाजेसारखे विषय असो, 100 करोडच्या खंडण्या असो, एक नाही अनेक प्रकरणे महाराष्ट्राने बघितली. आणि युवा मोर्चा म्हणून युवांचा आवाज होत, युवांचा अन्याय मांडत आपल्याला 19 मोठी आंदोलने राज्यात करावी लागली. हे आपल्या सगळ्यांचे दुर्दैव आहे. पुणे ग्रामीणनी सातत्याने चांगली कामगिरी केली. कुठलं आंदोलन असेल, अभियान असेल, रस्त्यावर उतरण्याचं काम केलं, युवांना जोडण्याचं काम केलं, युवांचा आक्रोश मांडण्याचं काम केलं. मी त्यांचं अभिनंदन करतो. पण त्याचबरोबरीनं राज्याची स्थिती आहे ती पण समजून घेण्याची गरज आहे की इतकी विधानसभा जर असेल, सातत्यानं जर का 19 आंदोलन करावी लागत असतील तर कुठल्या दिशेने चाललंय आणि मग आपली जबाबदारी किती वाढते हे लक्षात येते. आणि म्हणून आता या समाजाच्या ज्या भावना आहेत, युवांच्या युवतींच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आता सरकारकडनं राहिलेल्या नाही. त्यांनी आता या अपेक्षा सोडून दिलेल्या आहेत, त्यांचा भ्रमनिराश झालेला आहे. आणि आता या अपेक्षा जर कुणाकडनं असतील तर पुन्हा एकदा भले आपण सत्तेत नसू पण या अपेक्षा पुन्हा एकदा सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारकडनं, यांच्याकडनं लोकांच्या अपेक्षा आहेत. त्या दौऱ्याची जी दखल घेण्यात आली, युवकामध्ये उत्साह तयार झाला आणि आता पश्चिम महाराष्ट्राच्या संपूर्ण विधानसभेमध्ये येणाऱ्या 23 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत युवा वॉरियर्स या अभियानाचा आम्ही विक्रांतच्या नेतृत्वामध्ये हा दौरा करतोय. आणि मला आशा आहे की व्यासपीठावरती जे आपले सर्व पदाधिकारी आहेत आणि खाली बसलेले पदाधिकारी आहेत या सर्वांनी जी कुणगाड बांधली आहे की राज्यातल्या 288 विधानसभेत 48 लोकसभेमध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत, सासवडपासून तर नागपूरपर्यंत 25 लक्ष युवा वॉरियर्स तयार करायचे आणि ही सेना एवढी मजबूत करायची, एवढी ऊर्जावान तयार करायची की महाराष्ट्रातलं
हे जे सरकार आलं आहे, दुराचारी अनाचारी भ्रष्टाचारी सरकार आलं आहे, 51% मतं घेऊन या सरकारला उठून टाकण्याची ताकद युवा वॉरियरच्या माध्यमातून तयार करायची. विक्रांतने सांगितलं की युवा वॉरियर कसा असावा. मी ठरवलाय स्वतः की मी 5 बूथवर संपूर्ण कार्यक्रम करू नये. इथनं 800 किलोमीटर दूर आलो, इथनं गेल्यावरही मला जसा असा वेळ मिळेल तसं मी माझ्या मतदारसंघातल्या 5 बूथवर जाऊन 5 गावात जाऊन प्रत्येक गावात 50 लोकांशी संवाद करून, नुसतं त्याला युवा वॉरियर्स म्हटलं तर युवा वॉरियर्स काही समजत नाही, असं नाही. युवा वॉरियर्स म्हणजे काय, तुला युवा वॉरियर्स का करतोय आम्ही, तुला माननीय नरेंद्र मोदींची आपले प्रधानमंत्री जे आपल्या देशाचे जे विजन मांडतायत की 2021चा देश हा आपल्याला कुठे न्यायचा आहे. मागच्या 10 वर्षात प्रधानमंत्री मोदीजींनी केलेलं कार्य आणि पुढच्या आपल्या संकल्पना काय. एकंदरीत केंद्र सरकारने आपल्या देशाकरता, गरीब माणसाकरता पहिल्या 5 वर्षामध्ये सर्वांसाठी घरे, सर्वांसाठी आरोग्य, सर्वांसाठी अन्न, सर्वांसाठी शौचालय, सर्वांसाठी गॅस, 45 व्यक्तिगत लाभाच्या योजना घेणारे लाभार्थी, शेतकऱ्यांना 6,000 रुपये वार्षिक बी बियाणं अनुदान, कोरोनाच्या संक्रमणामध्ये केंद्र सरकारने केलेलं काम, आणि हे सर्व त्याच्यासमोर मांडून त्याला पक्का करून मग त्याच्यासोबत सेल्फी काढून आणि त्यांच्या जीवनाचा त्या युवा वॉरियर नोंदणी करताना त्याला असं वाटलं पाहिजे की कुणीतरी भाजपचा नेता माझ्याकडे आला होता, कधी पुरी पाठी आहे, ज्याच्यावर अजूनही कुणी कुठल्याही पक्षात त्याच्यावर दावा मिळवला नाही. 18 वर्ष झाल्यामुळे त्याला मतदानाचा अधिकार तर प्राप्त झाला, पण सरकार बनवताना त्याची भूमिकाही कुणाच्या बाजूने असली पाहिजे. 21व्या शतकातला भारत मजबूत कोण करू शकेल. 21व्या शतकामध्ये आपल्या देशाला जगातला सर्वोत्कृष्ट देश आणि सर्व सुविधायुक्त देश कोण करू शकेल. दिल्लीतले पप्पू राहुल गांधी या देशाला न्याय देऊ शकेल का. महाराष्ट्रातला मुख्यमंत्री 14 महिने मंत्रालयात जात नाही. 14 महिन्याच्या काळात फक्त एकदा मुख्यमंत्री मंत्रालयात गेले. युवा वर्गाला माहित नाही की 18 वर्षांनी मिळाला, खरं ते झालंय. त्याला हे माहित नाही की या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकाळी 8:30 ला काम चालू करायचं तर पहाटे 3:30 वाजता रामगिरीचा वर्षा बंगल्यावरचा लाईट बंद व्हायचा. त्याला माहित नाही आहे. त्या युवा वर्गाला हे माहित नाहीये की इंदिरा गांधीने कधी आणीबाणी लावली होती. मोगलापेक्षा आणि इंग्रजांपेक्षा वाईट वागले होते इंदिरा गांधी, नाही माहिती त्याला मनमोहन सिंगांचं डोळं पाडलं सरकार माहित नाहीये. त्याला मनमोहन सिंगांच्या काळात किती 1000 कोटीच्या घटना झाल्या हे माहित नाहीये. त्याला अजित पवारांनी इरिगेशनमध्ये आणि आपल्या राजकीय आयुष्यामध्ये काय काय केले माहित नाहीये. ती कोरी पाठी आहे आणि त्यामुळं अशा कोऱ्या पाठीकडे जाताना आपल्याला त्याला संवाद करावा लागेल. एक तर आपल्या पक्षाचा इतिहास सांगावा लागेल 5 मिनिटात त्याला देशाचं चित्र त्यासमोर उभं करावं लागेल. 5 मिनिटात पुढचं आयुष्य उभं करावं लागेल. त्याच्या आवडीनिवडी काय त्या बाहेर काढावं लागतील आणि त्याला आपलं वाटणार त्याच्या खांद्यावर कसा हात ठेवावा लागेल की त्याला आपला माणूस, आपला व्यक्ती. कोणतरी माझ्या घरी आला, मला आपल्या परिवारानंतर माझ्या पाठीवर कोणतरी हात ठेवला. आईवडिलांचा हात आहे पाठीवर, पण मला माझ्या पाठीवर हात ठेवून मला माझं करण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यासोबत सेल्फी काढली
आणि भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर मतदान करण्याकरता तयार तर केलं. या देशाचा सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये मी योग्य ठिकाणी मतदान करतोय हे त्याला रुजवलं आणि मग त्याला युवा वॉरियर्स केलं. मी तुम्हाला जबाबदारी सांगतो, जर आपण ही मोहीम माझ्यासाठी तुम्ही सर्वांनी, मग भाजपचे नेते असो, युवा मोर्चाचे नेते असो की कोणी असो, नगरसेवक असो, त्या सर्वांनी ठरवलं की मी 100 युवा वॉरियर्स तयार करेन. रोज 5 करेन, 25 दिवसात 100 होतील आणि रोज त्या 100 युवा वॉरियर्स, जेवढे युवा वॉरियर्स मी केले आहे त्याचा माझा व्हॉट्सअप मी ऍडमिट राहील. जेव्हा मी 100 युवा वॉरियर्सचा स्वतः ऍडमिट राहील, माझ्या हँडलवर मी त्याला ऍडमिट करेन, तेव्हा त्याला हे कळेल की मला कोणीतरी विचारतात, मला कुठेतरी ऍडमिट करून तिथं भाजपच्या पदाधिकारी. आणि जेव्हा तिथं लाईव्ह संवाद तुमचा राहील, मी आपल्याला अत्यंत जबाबदारी सांगतोय, जीवनभर तो तुम्हाला सोडणार नाही, जीवनभर भारतीय जनता पार्टीला मतदान करेल एवढा पक्का झाल्याशिवाय नाही, असा युवा वॉरियर्स आपल्याला तयार करा. आपण मी 15 वर्ष विधानसभेत आहे, 10 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये काम केलं, 1992 पासून भारतीय जनता पार्टीत काम केलं, 29 वर्ष झालं. मी आयुष्यामध्ये इतकं नालायक सरकार कधीही पाहिलं नाही. ज्या सरकारचा मुख्यमंत्री 14 महिने बदलला जातात, ज्या सरकारचा उपमुख्यमंत्री सकाळी 7 वाजतापासून रात्री 1 वाजेपर्यंत नुसतं मंत्रालय कुठे आहे, आणि तिसरी काँग्रेस पार्टी ही अत्यंत निर्लज्जपणे या अनाचारी दुराचारी सरकारमध्ये बसून फक्त पैसे कमवण्याचं काम, एकच एजंडा आहे, खिचो खाओ अपने बाप का माल है, एक पाव हटाओ गरीबी हटाओ. इतके नालायक आहे. विदर्भामध्ये परवा 1000 कोटीचा तांदूळ घोटाळा केला. रेशनमध्ये आलेला चांगला तांदूळ मार्केटमध्ये विकला आणि छत्तीसगडमधनं जनावरांना 4 तांदूळ रेशनच बनवला. भुजबळ साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. हे इतके नालायक आहे. मराठा आरक्षण देवेंद्र फडणवीसांनी जीवाचं रान करून, चंद्रकांत दादांनी जीवाचं रान करून मंत्रीगट तयार करून 5-5 महिने अभ्यास ते सुप्रीम कोर्टाने विकतं. आणि या सरकारच्या काळामध्ये सुप्रीम कोर्ट त्याला बरखास्त करून त्या आरक्षणाला रद्द करतं. याच्यापेक्षा निर्लज्ज नालायक मराठा समाजाने तर याला खरंच मारलं पाहिजे. मारलं म्हणजे आपण सर्वांना किंवा दंडाने मारायचं नाही. मताच्या पेटीपर्यंत एवढं विरोधात मतदान केलं पाहिजे याच्या विरोधात की जीवनभर यांना असं वाटलं पाहिजे की मराठा समाजाने आम्हाला दाखवून दिली ताकदी. नेत्यांना मारून दाखवा लागत नाही, ती खून करावं दाखवत नाही, मतदान पेटीने करावं. आणि तुम्ही जोपर्यंत मराठा समाजाचं आरक्षण या सरकारपुढे घेतलं हे युवा वॉरियरच्या मनात घालणार नाही, तोपर्यंत हे रस्त्यावर जा. तुम्ही जोपर्यंत ओबीसी आरक्षण या सरकारच्या चुकीमुळे मी आहे त्या ओबीसी आरक्षण साक्षी झाला. मी संपूर्ण केस सुप्रीम कोर्टात लढली. मग मी सांगितलं 12 एक घटना सांगितली. सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा केस दिली, काँग्रेसने त्यांनी केस केली, जनतेने केली की ओबीसी आरक्षण हे 27% जे दिलं गेलं महाराष्ट्रामध्ये हे जास्त आहे. हे भाजपच्या कार्यकर्त्यांना म्हटलं, हे शिवसेनेनी काँग्रेसच्या एका नेत्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं. सुप्रीम कोर्टात केस केली आणि जेव्हा सुप्रीम कोर्टाने आमच्यासमोर केस झाली तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी 31 जुलै 2019 अध्यादेश काढला, वटहुकूम काढला. मंत्रिगट स्थापन केला. मी, पंकजाताई, राम शिंदे, संजय कुटे आणि आम्ही सर्व मंत्री बसून रात्रभर बसून अध्यादेश काढला आणि सुप्रीम कोर्टात सांगितलं होय महाराष्ट्राचं 27%
बरोबर आहे, सुप्रीम कोर्टाने मागणी केली. नवीन सरकार आलं, आरक्षणाचा पट्ट्या पडतो. हे युवा वॉरियर्सने मिळवाले. ओबीसी आरक्षणाचा पट्ट्या पड झाला, पदोन्नती आरक्षणाचा पट्ट्या पड झाला. आता पदोन्नतीमध्ये आरक्षण या सरकारने सारा पट्ट्या पड करतो. मी आताच बाबाराजांची बोलत होतो आणि आपले जिल्हा परिषद अध्यक्षांची बोलत होतो. जेव्हा भाजपचं सरकार महाराष्ट्र झालं, 27,000 खेडे पाडे धंदेवाड्या 27,000 वाड्या पाड्या धंदेवाड्या सर्व मोठेडीमध्ये होते. पण आमच्या मंडळात ताकद होती. महाराष्ट्र सरकार 2014 आलं. 14च्या शेवटी 15च्या पूर्व जानेवारीमध्ये 1 वर्षाच्या आतमध्ये महाराष्ट्र रोड मुक्त करण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये झालं. अजित पवारच्या सरकारमध्ये झालं नाही. 5 वर्षे कधीही वीज जळलेली नाही. 70